नमस्कार. मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील प्रश्नोत्तरांच्या पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज देखील आपण आपल्या सबस्क्रायबर मित्रांनी जे काही प्रश्न विचारलेले असतात कमेंटच्या स्वरूपामध्ये, तर त्यापैकी काही निवडक प्रश्नांची उत्तरे जाणून आणि समजून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. मित्रांनो, आपल्या सबस्क्रायबर मित्रांनी पहिला प्रश्न असा विचारला की अविवाहित पुरुषाला दत्तक घेण्याचा कायदेशीर अधिकार आहे का? आता मित्रांनो, दत्तक घेण्याबाबतची जी तरतूद आहे ती ॲडॉप्शन अँड मेंटेनन्स ॲक्ट 1956 या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. या कायद्याचा जर आपण विचार केला तर या कायद्यामध्ये अविवाहित पुरुषाला दत्तक घेता येत नाही अशा स्वरूपाची कोणतीही तरतूद किंवा अट नमूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे फक्त दत्तक घेत असताना तुम्हाला जे काही रिक्वायरमेंट पूर्ण करायचे असतात त्या मात्र तुम्ही कलम 13 अनुसार पूर्ण करणं गरजेचं आहे. त्यापैकी म्हणजे दत्तक जाणारा व्यक्ती आणि दत्तक घेणारा व्यक्ती या दोघांमध्ये वयाच्या 25 वर्षापर्यंतचं अंतर हे कंपल्सरी असणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या व्यक्तीला एखादं मूल दत्तक घ्यायचं असेल तर त्या दोघांच्या वयामध्ये 25 वर्षाचं अंतर हे असलंच पाहिजे. कारण जर ते 25 वर्षाचं अंतर नसेल तर त्या मुद्द्यावर ते अडॉप्शन डीड किंवा दत्तकपत्र हे आपल्याला रद्द देखील करता येऊ शकतं. त्यानंतर मित्रांनो, दत्तक ज्या व्यक्तीला घ्यायचं असेल तर त्याची कंडिशन ही साऊंड आहे का? म्हणजे तो व्यक्ती त्या दत्तक घेतलेल्या पुत्राला किंवा त्या मुलाला किंवा मुलीला त्यांचं संगोपन, त्यांचा उदरनिर्वाह, पालनपोषण हे सगळं करू शकतो का? या संदर्भात देखील तरतूद त्या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. म्हणजे ह्या ज्या अटी असतील त्या अटी जर त्यांनी पूर्ण केल्या तरच त्यांना दत्तकपत्र हे कायद्याने करता येत असतं. परंतु मित्रांनो, दत्तक देणाऱ्या संस्था देखील आता समाजामध्ये प्रचलित आहे. त्यापैकी कारा ही संस्था देखील आहे. कारा संस्थेकडून जर तुम्हाला मूल दत्तक घ्यायचं असेल तर त्या संदर्भात आपल्या यूट्यूब चॅनलवर एक त्याचा स्वतंत्र व्हिडिओ देखील आहे. तो जर तुम्हाला बघायचा असेल तर वरती एक आय बटन दिसते, त्या बटनावर क्लिक करून तुम्ही त्या संदर्भात माहिती घेऊन समजून घेऊ शकता. त्यानंतर मित्रांनो, दुसरा प्रश्न असा विचारला की इसार पावतीवरती जर मुदत नमूद केली नसेल, इसार पावती म्हणजे असं असतं की ज्याला आपण ॲग्रीमेंट टू सेल, सौदा पावती किंवा इसार पावती या तिघांचा अर्थ हा एकच आहे. इसार पावती करत असताना जर त्याच्यामध्ये मुदत ही नमूद केली नसेल तरी देखील त्या इसार पावतीची कायदेशीर मुदत ही भारतीय मुदतीचा कायदा कलम भारतीय मुदतीचा कायदा 1963 याच्यामध्ये आर्टिकल 54 मध्ये 3 वर्षाचं लिमिटेशन फक्त दिलेलं आहे. म्हणजे जर तुम्ही इसार पावती केली असेल तर त्याची पूर्तता करून घेण्यासाठी तुम्हाला 3 वर्षाच्या आत न्यायालयामध्ये जाणं अपेक्षित असतं. आता मित्रांनो, आपल्या सबस्क्रायबर मित्रांचा प्रश्न असा आहे की त्याच्यावर जर मुदत दिली नसेल आणि त्यांनी जर त्या इसार पावतीची रक्कम ही अदा केली नसेल तर काय होईल? तर या संदर्भात जर हिसार पावतीच्या अटी ह्या पूर्ण केल्या नसतील तर त्या मुद्द्यावर ती हिसार पावती ही कॅन्सल होऊ शकते किंवा रद्द करता येऊ शकते. फक्त तुम्ही त्याला तो व्यवहार करून घेण्यासाठी रेडी आणि विलिंगनेस होता, म्हणजे तुम्हाला तो व्यवहार करून घ्यायचा होता, या गोष्टी तुम्हाला मात्र न्यायालयामध्ये साबित करणं गरजेचं असतं. त्यानंतर मित्रांनो, तिसरा प्रश्न असा विचारलेला होता की समृद्धी महामार्गामध्ये जर एखाद्या व्यक्तीची जमीन ही गेली असेल तर त्या व्यक्तीला प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हे देता येईल का? आता समृद्धी महामार्ग हा प्रोजेक्टमध्ये मोडतो का हे अगोदर आपण बघितलं पाहिजे. कारण जो पुनर्वसन अधिनियम 1999 आहे त्यामध्ये फक्त प्रकल्प बाधित व्यक्ती असा शब्द दिलेला आहे. आता प्रकल्प म्हणजे काय की तुमचा जर जमिनी या कालवा, धरण, पाझर तलाव किंवा उजवा कालवा याच्यामध्ये जर गेले असतील तरच तुम्ही प्रकल्पग्रस्त व्यक्ती म्हणून तुमची गणना किंवा तुमचा समावेश होऊ शकतो. परंतु समृद्धी महामार्गामध्ये तुमची जमिनी जाणं म्हणजे त्याला प्रोजेक्ट म्हणता येईल का? एक अर्थाने त्याला प्रोजेक्ट म्हणता येऊ शकतं, परंतु त्या म्हणजे समृद्धी महामार्ग म्हणजे कुठल्याही प्रोजेक्टमध्ये म्हणजे महामार्गामध्ये जर जमिनी संपादित झाल्या असतील तर अशा लोकांना प्रकल्प बाधित म्हणता येणार नाही.
म्हणून नक्कीच समृद्धी महामार्गामध्ये जाणाऱ्या जमीन धारकाला प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हे कायद्याने देता येणार नाही, कारण त्या संदर्भातली तरतूद ही कायद्यामध्ये कुठेही करण्यात आलेली नाहीये. त्यानंतर मित्रांनो 14 प्रश्न असा विचारलेला आहे की सामायिक जमिनीचं हक्कसोड पत्र आपल्याला करता येऊ शकतं का? आता मित्रांनो, सामायिक जमीन आणि वडिलोपार्जित जमीन या दोघांमध्ये फार मोठी भिन्नता आहे. सामायिक जमीन म्हणजे दोन लोकांनी जर एखादी जमीन घेतली असेल आणि त्यांचं नावं जर एका उत्तरावर आले असतील तर तिला आपण सामायिक मालकी हक्क म्हणू शकतो. परंतु जर एखादी वडिलोपार्जित शेती असेल आणि त्या शेतीवर फक्त दोन भावांची नावं आहेत, बहिणी या विवाहित आहेत, त्यांचं कोणत्याही स्वरूपाचं नाव नाही, तर अशा वेळेस मात्र तिला वडिलोपार्जित जमीन म्हणता येईल आणि त्यांचं नाव जरी सातबाऱ्यावर नसलं तरी देखील तुम्हाला त्यांच्या त्या बहिणींकडून हक्कसोड पत्र हे करून घ्यावं लागतं. त्यामुळे आपल्या सबस्क्रायबर मित्रांचा प्रश्न असा आहे की सामायिक जमिनीतून जर हक्कसोड करता येईल का? मित्रांनो, सामायिक जमीन जर असेल तर त्यामध्ये तुम्हाला हक्कसोड पत्र करण्याची गरजच नाहीये, कारण हक्कसोड पत्र करून घेण्याची तरतूद जी आहे ती फक्त वडिलोपार्जित मिळकतीमध्ये आहे. म्हणजे तुमची जर वंश परंपरागत कोप असणारी किंवा वडिलोपार्जित प्रॉपर्टी असेल आणि त्यामध्ये जर तुमचा एखाद्या भावाचा किंवा बहिणीचा अविभाज्य असा हिस्सा असेल, त्याच परिस्थितीमध्ये तुम्हाला त्याचं हक्कसोड पत्र हे करता येऊ शकतं. परंतु सामायिक मिळकतीमध्ये हक्कसोड पत्र करण्याची तरतूद ही कुठेही नाहीये. परंतु जर सामायिक मिळकत ही भाऊ आणि बहीण किंवा दोघं भावांची असेल तर अशा वेळेस मात्र तुम्हाला हक्कसोड पत्र करत असताना ती जरी सामायिक मालकी असली किंवा सामायिक मिळकत असली तरी देखील तुम्हाला त्याच्यातून हक्कसोड पत्र करणं हे बंधनकारक असतं. कारण थोडक्यात काय की रक्तातील नात्यांमध्ये जर एखादी मिळकत असेल तर त्या संदर्भातच तुम्हाला हक्कसोड पत्र हे करता येऊ शकतं. दोन त्रयस्थ व्यक्ती असतील म्हणजे त्यांच्या एकमेकांशी रक्ताचं कुठलंही नातं नसेल तर अशा परिस्थितीत मात्र तुम्हाला हक्कसोड पत्र करून घेण्याची कोणतीही आवश्यकता नाही. तर अशा स्वरूपामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या सबस्क्रायबर मित्रांनी जे काही प्रश्न विचारलेले होते त्यांची उत्तरे समजून आणि जाणून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जर तुमचे काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सहशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात. धन्यवाद.